महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. महाशिवरात्री स्पेशल बनवली रताळीची टिक्की. चला तर आपण बनवायला घेऊया. नमस्कार, सान्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे रताळीची टिक्की. चला तर आपण बनवायला घेऊया. हे बघा, मी रताळी उकळून घेतली आणि त्याची सालं सोलली सगळी. हे बघा, हे सगळी अशी सालं सोलली. आता किसायचं आहे. हे बघा, मी हे किसले आणि हे चांगलं मॅश करून घ्यायचं. बारीक चिरलेली मिरची घालायची, बारीक चिरलेलं कोथिंबीर ऑप्शनल आहे. उपवासामध्ये तुम्हाला चालत असेल तर घाला, नाही तर नाही. आता घालायचं चवीपुरतं मीठ, थोडंसं तिखट मसाला घाला, पाव चमचा लाल मसाला घातलाय. आता चांगलं मिक्स करा. हे बघा, जिरं आता घालायचं, जिरं अर्धा चमचा जिरं, लिंबू पिळून घालायचं, मिक्स करायचं चांगलं. आता हे घातलंय, वरईचं पीठ घातलंय, थोडं थोडं घालायचंय. जर तुमच्याकडे भगरचं पीठ नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ घालू शकता, नाहीतर राजगिऱ्याचं पण पीठ घालू शकता. माझ्याकडे वरईचं पीठ आहे, मी वरईचं पीठ घालते. असं थोडं थोडं घ्यायचं आणि कालवायचं, चांगलं डो बनवायचा. हे बघा, मी अजूनही ओलं आहे, तर आपण थोडं थोडं पीठ घालून हे करायचं, त्याला सुकं करायचं. ओलसर जर आपण कारण ते ओलसर असतं तर बरोबर डो होणार नाही, बरोबर त्याचं ते गोळा नाही होणार व्यवस्थित कटलेटचा. हे बघा, हे एक पूर्ण वाटी मी पीठ वापरलं यासाठी. हे बघा, डो रेडी झाले आपला. चला आता परत बनवायला घेऊया टिक्की. हे बघा, अशी टिक्की बनवायची. गोळा असा करायचा. अशा प्रकारे आता सगळ्याचे असे मी हे करते, टिक्कीचं शेप बनवून ठेवते. हे बघा, आता तवामध्ये तेल घालायचं. आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तर ह्याला पीठ लावायचं. हे कुठलं पीठ आहे म्हणजे साबुदाण्याचं पीठ. आता हे साबुदाण्याचं पीठ घालतोय. ह्याला फक्त साबुदाण्याचं पीठच पाहिजे, ह्यात कुठलं वेगळे पीठ नाही चालणार. क्रंची लागणार, मुळे असं कोट केलं त्यामुळे. हे बघा, आता घातलं, तवा तापले, घातलं. आता हे दुसरं पण घालायचं आणि बाकीचे टिक्की हे घालायचे, कोट करून घालायचे चांगले. हे बघा, असे मी मीडियम गॅसवर भाजून घेते. हे बघा, आता बाकीचे पण असंच करायचं. हे जे गोळे करायचे, ह्यात कोट करायचं आणि यात घालायचं. खूप मस्त होणार आहे बघा, एकदम क्रिस्पी आणि मस्त आहे ना चव. हे बघा, आता टर्न करायचे. टिक्की चांगले भाजलेत. वरून थोडं तेल घालायचं. थोडंसं जर तुम्हाला असं वाटत असेल सुकंपण तर थोडंसं घालायचं. आपले टिक्की तयार आहेत. तर अशा प्रकारे आपली टिक्की तयार आहे. बघा किती मस्त झाले, एकदम खमंग खुशखुशीत क्रिस्पी झाली. बघा आतून कसं मस्त झालंय. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार. बघा, तुम्ही उपवासासाठी महाशिवरात्री स्पेशल रताळीची टिक्की, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. आणि बनवून बघा आणि कमेंट करा कसं झालंय. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांनी शेअर करा. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.